मी सादर करतो एक कविता. कधी कधी मला असं वाटतं कवी अज्ञात आहेत. कवीचं नाव खरं तर माहीत नाही आहे आणि सुरुवात करते. कधी कधी मला असं वाटतं विद्यार्थी व्हावं आणि विंदा मास्तरांच्या घरी विंदा मास्तरांच्या वर्गात जाऊन बसावं. विंदा मास्तरांच्या वर्गात जाऊन बसावं. कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं. कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं. वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि आयुष्यभरासाठी समाधानाला अंगावर ओढून घ्यावे. कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात जाऊन बसावं. श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं. श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं. त्यांच्या डोळ्यातले अपार प्रेम माया अनुभवावी. खरा तो एकची धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. कधी कधी मला वाटतं बोरकरांकडे जावं. कधी कधी मला वाटतं बोरकरांकडे जावं. त्यांचे ते सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे. जे जीवन त्यांना कळले हो ते मलाही शिकवाल का हे विचारावं. कधी कधी मला वाटतं कुसुमाग्रजांकडे जावं. कधी कधी मला वाटतं कुसुमाग्रजांकडे जावं. कशाचं आई भिजवीचे डोळे त्यांच्याकडून ऐकावं. कशाचं आई भिजवीचे डोळे त्यांच्याकडून ऐकावं. रात्रीच्या गर्भातील उषटकालाची आशा जागवीत निघावं. पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा. लढ रे पोरा म्हणताना कणात आठवावा. कधी कधी मला वाटतं शांताबाईंकडे जावं. कधी कधी मला वाटतं शांताबाईंकडे जावं. ऋतू हिरवा ऋतू भरवा कुठे भेटला जाणून घ्यावं. ऋतू हिरवा ऋतू भरवा कुठे भेटला जाणून घ्यावं. माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी. माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी. विचारावं त्यांना व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता. व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता. आनंदाच्या रसात नाहात कसे राहता. त्यांच्या चष्म्याआडच्या प्रेमळ मिश्किल डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं. त्यांच्या चष्म्याआडच्या प्रेमळ मिश्किल डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं. शतदा प्रेम करावे ते रहस्य त्यांच्याकडून समजून घ्यावं. शतदा प्रेम करावेचे रहस्य त्यांच्याकडून समजून घ्यावं. कधी कधी मला वाटतं ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं. कधी कधी मला वाटतं ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं. कळा ज्या लागल्या जीवा त्या जीवाला भेटावं. कळा ज्या लागल्या जीवा त्या जीवाला भेटावं. दिवसभर त्यांच्याजवळ राहावं आणि पहाटे त्यांच्यासोबत गणतमी राज्य करणाऱ्या शुक्राला बघावं. ते दूध तुझ्या त्या घटातले चा गोडवा त्यांच्याकडून अनुभवावा. ते दूध तुझ्या त्या घटातले चा गोडवा त्यांच्याकडून अनुभवावा. सायंकाळी त्यांच्यासोबत मावळत्या दिनकराला प्रणाम करावा. सायंकाळी त्यांच्यासोबत मावळत्या दिनकराला प्रणाम करावा. आणि तिन्ही सांध्यासाठी मिळाल्या ऐकताना पुन्हा भेटण्याचे वचन देई मला म्हणावं. तिन्ही सांध्यासाठी मिळाल्या म्हणताना पुन्हा भेटण्याचे वचन देई मला म्हणावं. कधी कधी मला वाटतं जावं बालकवींच्या गावात. कधी कधी मला वाटतं जावं बालकवींच्या गावात. पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा. पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा. सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबून घ्यावे. सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबून घ्यावे. आनंदी आनंदगडेच्या सड्यात न्हावून निघावे. आनंदी आनंदगडेच्या सड्यात न्हावून निघावे. कधी कधी वाटतं सुरेश भटांना गाठावं. कधी कधी वाटतं सुरेश भटांना गाठावं. चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. दुबंगुणी जाता जाता मी अभंग कसा राहिलो हे त्यांच्याकडून ऐकावं. दुबंगुणी जाता जाता मी अभंग कसा राहिलो हे त्यांच्याकडून ऐकावं. कधी कधी मला असं खूप काही वाटतं. कधी कधी मला असं खूप काही वाटतं कवी आणि कविता यांच्याविषयी प्रेम मनात जागतं. कवी आणि कविता यांच्याविषयी प्रेम मनात जागतं.
कवी असतात परमेश्वराचे दूत, कवी असतात परमेश्वराचे दूत घेऊन येतात ते प्रतिभेचे लिहिणं, घेऊन येतात ते प्रतिभेचे लिहिणं. तुमच्या माझ्यासाठी ते असतं नक्षत्रांचं देणं, तुमच्या माझ्यासाठी ते असतं नक्षत्रांचं देणं. धन्यवाद.